नवी मुंबईत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक भव्य सोहळा पार पडला। नगरसेवक म्हणून निवड आणि उपमहापौरपदी विराजमान झाल्याबद्दल माननीय श्री दशरथ भगत यांचा वाशी येथे जाहीर सत्कार करण्यात आला। भगत परिवाराच्या या यशाचा उत्सव नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। वाशी येथील फॅन्टासिया उत्सव सेवा समिती यांच्या पुढाकाराने आयोजित या भव्य समारंभात उपमहापौर माननीय श्री दशरथ भगत, नगरसेवक माननीय श्री निशांत भगत, नगरसेविका माननीय सो प्रीती संदीप भगत आणि समाजसेवक माननीय श्री संदीप भगत यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती। संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण होते। मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि शाल श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला। उपमहापौर दशरथ भगत यांनी आपल्या भाषणात नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नवी मुंबईच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले। रिद्धी मामुणकर सह पल्लवी निकम, मी 24 तास, नवी मुंबई। नाना, सत्कार सगळीकडेच आपला होत असतो, पण आज हा घरचा सत्कार झाला, याच्याबद्दल आपण काय बोलू? आज या ठिकाणी जो सत्कार झालेला आहे, या सत्कारामध्ये या सोसायटीचा मी मेंबर आहे। त्याचसोबत या सोसायटीचा मेंबर तर आहे, पण इथला नगरसेवक सुद्धा आहे आणि गेल्या 2000 पासून इथला नगरसेवक आहे। पण आज या ठिकाणी महापौर सुद्धा आहे। नाईक साहेबांच्या सहकार्याने आज ह्या ठिकाणी किंवा त्यांच्या नेतृत्वात आम्ही आज काम करतो। भारतीय जनता पक्षाचं बल आहे, नाईक साहेबांचे आमच्या पाठीमागे शक्ती आहे। या सोसायटीचा अनेक प्रश्न आहे। या सत्काराला उत्तर देत असताना आज सत्कार या ठिकाणचा आम्हाला आनंद या गोष्टीचा की ज्या ठिकाणी आपण मेंबर असतो, ज्या सोसायटीचा सदस्य असतो, त्या ठिकाणी सत्कार घेताना जास्त आनंद असतो। पण आनंद होत असताना त्या सोसायटीच्या तिथला प्रश्न तिथल्या समस्या ज्या दिवशी आम्ही सोडू त्याला आम्हाला जास्त अधिक आनंद होतो आणि त्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचं पूर्ण पाठबळ हवं, नागरिकांचं सहकार्य हवं। पण आम्ही एक चळवळीतलं नेतृत्व आहोत, एक चळवळीतलं आंदोलनातले कार्यकर्ते आहोत। आमचं एकच असतो, ज्या वेळेला ज्वलंत प्रश्न आहेत आणि नागरिकांच्या अन्यायाचे ज्या वेळेला प्रश्न आहेत त्यावेळेला आम्ही तो लढा उभा करतो। जे येतील त्यांच्यासोबत, ना येतील त्यांच्याशिवाय। आणि ह्या सोसायटीमध्ये अनेक प्रश्न आहेत। नाना, इथे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार चाललाय। आज गाळेधारकांवरती बराचसा अन्याय झालाय। आज आपण उपमहापौर झाल्यानंतर गाळेधारकांना कुठेतरी आपला कोणतरी वाली मिळाल्यासारखं वाटतंय, तर पुढील भविष्यात आपण ह्या गाळेधारकांसाठी काय कराल? ज्या इथे जो गाळेधारकाने आमचा जो सन्मान केलेला आहे, आम्ही गाळेधारकाने पहिले आपण एकजूट व्हा, एकत्र या आणि इथे तुमचा जो कसा नुकसान केलेला आहे, भ्रष्टाचार कसा केलेला आहे, त्यासोबत या वास्तूची हानी कशी केलेली आहे, या वास्तूचा दर का वाढत नाही, या वास्तूचा आपल्याला जो काय फायदा व्हायला पाहिजे तो फायदा का होत नाही, तर कोणामुळे होत नाही, कशामुळे होत नाही, त्याचा पहिला सदस्यांनी अभ्यास केला पाहिजे। त्यामध्ये त्यांनी त्या संज्ञान व्हायला पाहिजे। आणि जो काही कमिटी जी आहे, जी कमिटी ज्या पद्धतीने चुकीची माहिती, खोटी माहिती आणि धांदाच खोटी माहिती दिली जाते आणि बदनामी केली जातात, जे यांच्या विरोधात, या कमिटीच्या विरोधात ज्या वेळेला त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले जातात, आज त्यांच्यावर 1 करोडची वसुली काढलेली आहे, परंतु त्यांना कसं बदनामी केले जातात। त्यामुळे सदस्यांनी संज्ञान व्हावं, सदस्यांनी एकजूट व्हावं। जे काही तुमचा कसा नुकसान केलेला आहे त्याचे पुरावे आहेत, त्याचा अभ्यास करावा आणि एकजुटीने एकत्र येऊन तुमच्या हक्कासाठी, कल्याणासाठी, लाभासाठी आणि भल्यासाठी लढावं, त्याच्यासोबत आम्ही। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।